अंकिता नुसती बाहेर निघाली फक्त तेव्हा सूरज खूप रडला. पण पॅडी दादा निघाल्यानंतर रडले नाही. अशा लोकांच्या प्रतिक्रिया होत्या. मला वाटतं की त्याला शो ऑफ करायची गरज नाहीये. तो काय आहे ते घरातल्या खूप कमी लोकांना जाणवतं, माहिती आहे. जे अंकिताला माहिती आहे, जे पॅडी कांबळेला माहिती आहे. कारण तो मुलगा कधी कधी इमोशनल होतो, कधी मनापासून खळखळून हसतो. ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. त्याला निक्कीसारखा शो ऑफ करायची अजिबात गरज नाही. म्हणजे जेव्हा अरबाज गेला होता तेव्हा घरातलं कोणतरी मेलं की काय इतकं तिने आकांड मी काय करू, माझं आता या घरात काय नाही, हे खोटं आहे, असं नसतं, खेळ आहे हा, आपण टीव्हीवर दिसतोय, या गोष्टींचं भान ठेवा. मे बी त्यांची पद्धत आहे ती फुटेजसाठी आणि बाकीच्या गोष्टींची रिॲक्ट व्हायची. हाय हॅलो वेलकम. मी तेजल चौकेकर खोत लोकशाही मराठीच्या विशेष सेगमेंटमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. अखेर बिग बॉस मराठीचा नवा सीझन आता लवकरच शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचलेला आहे आणि नुकतंच बिग बॉसच्या घरातून एक्झिट केलेले म्हणजेच शांतीत क्रांती करणारे पॅडी दादा म्हणजेच पंडितनाथ कांबळे दादा आज माझ्यासोबत आहे. पंडितनाथ दादा लोकशाही मराठीमध्ये तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू. आणि सगळ्यात आधी कसं आहेस, फ्रेश आहेस का? एकदम झकास फ्रेश मस्त. अखिल भारतीय फळ द्या फळ संघटनेचे मालक म्हणजे बाहेर आल्यानंतर फळं खाल्ली आहेत का मनसोक्त? नाही, अजून तेवढा वेळ नाही मिळाला कारण सध्या आता फक्त इंटरव्ह्यूज मध्येच सध्या बिझी आहे. बरेच काही आपल्या डिजिटलचे आणि काही आपले न्यूज चॅनलचे इंटरव्ह्यू. पण एकदा निवांत हे सगळं फिनाले संपला की निवांत म्हणजे फळबाग शोधणार आणि फळबागेत बसून राहणार एक दिवस. नक्कीच. मी देखील इथे आणणार होती फळं, पण मला जाऊ दे, आपलं ते फ्रेम मध्ये छान नाही दिसणार. बरं मला सांग पॅडी दादा, तुझं जे आम्ही विजन पाहिलं बिग बॉसच्या घरात, अगदी शांतता, शांती आणि तेवढंच पोलाइटली सगळ्यांशी वागणारा माणूस बिग बॉसच्या घरात जातो आणि तुला स्वतःला विश्वास होता तू इथपर्यंत येऊन पोहोचशील, इतका शांत माणूस. जेव्हा आमचं ठरलं बिग बॉस मध्ये जायचं तेव्हा सुरुवातीला म्हणजे दर सीझनच्या वेळेस मला असं व्हायचं की मला का नाही बिग बॉस मधनं फोन येत, मला का नाही टीमचा फोन येत की तुम्ही येता का नाही. मग नंतर वाटायचं की मे बी पुढच्या बिग बॉसला. तर ते 5वा सीझन माझ्यासाठी आधीपासून इच्छुक होतो मी. पण जेव्हा आमचं बोलणं झालं, जेव्हा मला आमचा फोन झाला तेव्हा मी म्हटलं अरे देवा, मी जायचंय? नाही, मी माझी पर्सनल लाईफ तिकडे जाऊन का ओपन करायची, सगळ्या जगासमोर दाखवायची. तर मी विशाखा सुभेदारचं माझं बोलणं झालं आणि म्हटलं की असं असं बिग बॉस मधला फोन आहे तर काय करायचं. ती म्हणली वेड्या जा, म्हणजे आतापर्यंत तुला काम करताना नाटक, टेलिव्हिजन आणि सिनेमातनं लोकांना तू विनोदी पद्धतीचं काम करताना बघितलेलं आहे. पण खरा पॅडी कांबळे काय आहे, जो माणूस म्हणून काय आहे, तो अदरवाईज मित्रांमध्ये कसा असतो, त्याच्या फॅमिली सोबत कसा असतो, हे लोकांना माहीत नाही. तर असा माणूस तुला दाखवण्याची एक संधी आहे. तर तू प्लीज जा आणि काही टेन्शन घेऊ नको. 100 दिवस आम्ही सगळं सांभाळतो, कारण माझ्या लेकींचं आणि तिचं उत्तम आहे. तर मग तिने मला ते प्रोत्साहन दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग मी घरी माझ्या फॅमिलीशी बोललो, म्हटलं बायकोशी आणि मुलीशी, कारण 100 दिवस बाहेर म्हणजे हे जरा कठीण होतं. फोन नाही, काही नाही, बाकीच्या गोष्टी. कारण पुरुष मी एकटा घरात, सगळ्या गोष्टींच्या जबाबदाऱ्या माझ्यावर. जी काय घराची जबाबदारी आहे ती बायको सांभाळतेच, पण बाहेरच्या फ्रंटवर खेळणारा मी एकटाच होतो आणि मी तो 100 दिवस नसणार होतो. पण त्यांनी मला तो विश्वास दिला की तू जा, टेन्शन घेऊ नकोस, आम्ही सगळं व्यवस्थित सांभाळतो. आणि त्या होपवर, त्या आशेवर म्हणजे मी आतमध्ये गेलो. आणि मला वाटतं की मी जसा होतो तसाच मी दिसलो. मला वेगळं मी रागीट आहे आणि मी आणखीन काय करू शकतो वगैरे तसं खोटा म्हणायची मला कुठलीच गरज भासली नाही. कारण मी माझ्या पर्सनल वैयक्तिक आयुष्यात मी तसा कधी नव्हतो. सो जो मला आवडलं शांतीत क्रांती तू जे म्हणालीस माझ्याबद्दल, तर खरंच आपण शांतीत सुद्धा क्रांती करू शकतो. नुसतंच बोंबाबोंब करून, किरकिर कानेर करून आपण गोष्टी मेस्टअप करू शकतो. भांडून बऱ्याचदा गोष्टी तुम्ही चिघळतात. तुम्ही शांततेने जर डिस्कशन केलं तर त्यातून सोल्युशन्स निघतात, या मताचा मी. नक्कीच. पॅडी दादा, ज्यावेळेस सगळेजण आत जात होते, घरात जात होते, नव्याने जेव्हा एंट्री सुरू होती, तर तू जेव्हा आत गेलास तेव्हा तू वर्षाताईंना तर आपण सगळेच ओळखतो, त्याशिवाय कोणाला अजून ओळखत होतास आतमध्ये गेल्यानंतर? तिथे मी वर्षाताई, देन अभिजितला मी ओळखत होतो ऑब्व्हियसली. आणि काही लोकांना म्हणजे मी थोडेसे रील्स बघितले. सूरजचे मी काही रील्स बघितले होते तेव्हा आमचं घरी माझ्या मुलींचं आणि आमचं डिस्कशन व्हायचं. सूरजचे काही रील्स बघितले होते आणि काही अंशी ह्याच्या घनश्यामचे काही पॉलिटिकल्स हे बघितले होते. तर काही बाकी निक्की, अरबाज, वैभव हे माझ्यासाठी अगदीच नवीन होते.
होते. जान्हवीला मी ओळखत पाहिलं होतो. होतं. जान्हवीचे टीव्ही शोज मी पाहिले होते. सो बरेच लोक अनोळखी होते. पण म्हणजे एक आणि मला ओळख करून घ्यायला आणि मिळून मिसळून वागायला मला फार वेळ लागत नाही. कारण मी असं ओपन आहे की मी असा कुठून तरी बरं असं असं वगैरे काही नसतं माझं स्वभाव. तर हाय हॅलो मी पॅडी मी असं. तर ते खूप छान डिस्कशन झालं, बोलणं झालं, सुरू झालं आणि जसजसे हळूहळू टास्क खेळायला सुरुवात झाली तसतसे एकेकाचे रंग दिसायला लागले. ऍक्च्युली मग त्या वेगवेगळ्या गट पडायला लागले. खरं तर आम्हाला असं वाटलं ज्यावेळेस पॅडी दादा आले नाही म्हणजे आता काहीतरी मस्त धमाका एंटरटेनमेंट हे सगळं मला पाहायला मिळेल असं पहिल्या आठवड्यापासून वाटत होतं. मात्र 2 आठवडे पॅडी दादा तू फक्त प्रेक्षकांची भूमिका घेतली, बघायची भूमिका घेतली असं रितेश दादांनी सांगितलं. पण तरी सुद्धा त्यानंतर तू जो सिक्सर मारलास तो कमाल होता. ऍक्च्युली काय झालं होतं त्यावेळेस? काय म्हणजे माणसं पारखत होतास का तू त्यावेळेस? हा. माणसं ओळखत होतास का? मी थोडंसं ना चाचपडत होतो की कोण कसं आहे, कोणाशी कोण रागीट आहे, कोण प्रेमळ आहे, कोणाचे स्वभाव कसे आहेत हे थोडंसं जाणून घेण्याचा मी प्रयत्न करत होतो. पण म्हणजे खरं तर तुम्ही तिथे आत आल्यापासून तुमचा बिग बॉसचा गेम सुरू झालेला असतो. तुम्ही काय लोकांना खूप ऑन टोज असणं खूप गरजेचं असतं तिकडे. कारण तुम्ही टास्क समजून घेणं, टास्कचे लूपहोल्स काढणं, त्या तुम्हाला जे नियम सांगितलेले असतात त्यामुळे तो खूप काही लोक त्यातनं तयारीने आले होते. काही लोक म्हणजे धनंजय तर म्हणजे त्याने पारायणं केली होती. बिग बॉसचे सगळे सीझन्स त्याने बघून काढले होते. निक्की तर स्वतः हिंदी करून आली होती. अरबाज तो स्प्लिट्सविला नावाचा शो करून आले होते. तर काही लोक तयारीचे होते आणि ते चटचट अलर्ट पण होत होते. तर मला थोडा एक स्वभाव तसा शांत असल्यामुळे लोकांना टॅप करण्यामध्ये थोडासा वेळ गेला माझा. आणि जेव्हा सोनाराने कान टोचले तेव्हा असं झालं थांब आपल्याला काहीतरी. तर त्याने मला असं चाळवलं, ब्रशअप केलं आणि मग त्यानंतर मी जो सुटलो म्हणण्यापेक्षा की यार आपण असंच नुसतं आपण इंटरव्ह्यू मध्ये काय सांगितलंय, मी स्टँड घेणार, चुकीच्या गोष्टींसाठी स्टँड घेणार, त्याच्याबद्दल बोलणार, मी अन्याय सहन करणार नाही आणि मी फला गोष्टी करणार असं ते माझीच वाक्य मला आठवायला लागली. आणि म्हटलं नाही यार, तर माझी ड्युटी जी हाऊस ड्युटी होती क्लिनिंगची ती माझी हॉलची होती आणि तिकडे तो कंटेनर बरेच म्हणजे ते 2-3 दिवस ते दिसत होता. तर म्हटलं अरे हा कंटेनर कोणाचा आहे? तर तो मला कळलं की निक्कीचं आहे, त्याच्यावर नाव लिहिलेलं होतं. तर निक्कीचं आहे. तर मी निक्कीला एकदा सांगितलं, निक्की तू जरा कंटेनर हे कर. कारण त्या लोकांनीच सांगितलं होतं की जरा घर स्वच्छतेचे सगळे शॉर्ट्स लागतात बेडरूमचे, तर अस्ताव्यस्त घर दिसू नये. तर म्हटलं तो कंटेनर ठेवून दे. हा मी ठेवते. हा अगं निक्की तो कंटेनर ठेवते. हा मी बघते नंतर ठेवते. तर मला लक्षात आलं की ती मुद्दामून करते ती. आणि म्हटलं आता मुद्दामून करते तर मी निक्कीसारखं वागू शकत नाही. मी जाऊन तिचा रागाने जाऊन कंटेनर फेकू शकत नाही. मग जरा नाटकाचा मला फायदा झाला. मग माझ्या पद्धतीनं मी थोडीशी ऍक्टिंग करत ते अरे बापरे खूप जड आहे करत मी ओढत बिडत ते नाही लागलं आणि बाई खवळल्या. सुरुवात झाली. खरं तर काय झालं माहितीये, प्रत्येक जण जेव्हा बिग बॉसच्या घरात ज्या ड्युटीज दिल्या होत्या सगळ्यांना, सगळेजण दिसून येत होते की ड्युटीज फॉलो करतायत. मात्र निकी काय काम करते हे आजपर्यंत तरी कोणाला दिसलं नाही की निकी बाबा इतकं काम करते. आता कालचाच तुम्ही एपिसोड पाहिला असेल, ते टेबल साफ करायचा होता, त्यात पण तिच्या म्हणजे किती आर्ग्युमेंट चालू होत्या. तर काय निकीचं काय चालू होतं नक्की? ते फक्त अरबाज गेल्यानंतर ती थोडी सॉफ्ट झाली. हा, पण तरी पण ते मूळ स्वभाव तो माणसाचा जात नाही, तो तिचा अजून गेलेला नाही. कारण खरंच सांगू लिटरली एका पैशाचं काम तिने घरात ज्या लोकांच्या कंपॅरिझन मध्ये लोकांनी कामं केलेली आहेत तिने काम केलेलं नाही. तिला शिक्षा जेव्हा मिळाली होती त्या शिक्षेसाठी म्हणून तो दिखावा, म्हणजे तिला ते नाईलाज होता तेव्हा ती भांडी घासण्याचं ते. नाहीतर तिने घरातली कामं जेवढी टाळता येईल तेवढी टाळायचा प्रयत्न केलाय आणि बाकी अख्खी दुनिया ती सगळी कामं करत होती. म्हणजे कालच्याच ह्याच्यातनं कळलं तर तिथे अभिजितचं पण मला चुकीचं गोष्ट वाटलं. अरे तू आहे ड्युटी तर तिला करू देत ना तू. आणि काही लुडबुड बिडबुड काही नाही. अभिजितला तिला फेवर करायचा होता आणि म्हणून ते तिने त्यातल्या त्यात कमी की जेणेकरून ती उलटून त्याला बोलू नये. हा थोडासा अभिजितचा खेळ माझ्या आता लक्षात आलाय बाहेर बघितल्याच्या नंतर. ते अभिजित दोन्ही दगडांवर पाय ठेवतोय खरं तर. म्हणजे त्याला हाही दगड वाचवायचा आहे, तोही दगड वाचायचा. म्हणजे अभिजितचं कसं झालंय, बी ग्रुपमध्ये असून सुद्धा त्याला निकीला सपोर्ट करायचा. म्हणजे का तो वाचवण्याचा स्वतःला नॉमिनेशन आता तर झालेलंच आहे तरी सुद्धा. पण त्याने बाजी मारली त्याच्यामध्ये आणि आम्हाला ते खूप खटकत होतं की अरे म्हणजे आपले आम्ही समविचारी लोक एकत्र बसलो होतो. आपले विचार त्यांच्याशी नाही पटत. ते ज्या पद्धतीने खेळ खेळतात तो आपल्याला पटत नाही. मग त्यांच्या एखाद्या टीम मेंबर सोबत तू जाऊन कसा बसतोस? आम्हाला खूप खटकत होतं. अंकिता आम्ही नेहमी त्याला बोलायचो. तर ते बोलते अरे नाही यार, पण ती माझी नुसती मैत्रीण आहे. पण अशा गेम मध्ये नुसती मैत्रीण तुमची कधीच नसते. त्याच्यामागे काहीतरी
गिव्ह अँड टेक तुमचं झालेलं असतं. मी तुला तुझ्यासाठी हे करेन, त्याच्या बदल्यात तू मला हे कर, असं काहीतरी नक्कीच झालेलं असणार. आणि आम्हाला प्रचंड चिड होती, पण मी त्याला निक्षून सांगितलं होतं. म्हटलं ज्या क्षणाला मला जाणवेल की तू निक्कीच्या सोबत राहून ज्या लोकांमुळे इथपर्यंत आलं, म्हणजे आपण सगळेच अख्खी टीम इथपर्यंत आलं, तर तेव्हा तिकडे जर काय काळाकांडी दिसली मला, त्या क्षणी फुलली आणि मी स्वतःहून समोरनं पहिला तुला नॉमिनेट कर म्हणून सांगितलं. हो हो दादा मला माहिती आहे, अरे पण माझी मैत्रीण आहे. म्हटलं लक्षात ठेव हे. फक्त ते काय झालं, अजून हा आठवडा जर मी राहिलो असतो ना तर त्या गोष्टी मला करता आल्या असत्या. मला वाटलं नव्हतं एवढ्या लवकर मी निघेन तिथे. मी म्हणजे कदाचित अभिजित बद्दल बऱ्याच गोष्टींबद्दल त्याच्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याबद्दल मी स्टँड घेतला असता. खरं तर तुमचं बाहेर येणं अनपेक्षित होतं, कारण की आम्हाला देखील तुम्हाला पुढे जाताना पाहायचं होतं. बरं मला सांगा, कालचा तुम्ही एपिसोड पाहिला असेल, म्हणजे निकी 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 अशी निकी तशी, निकीचा आरडाओरडा कर्कश आवाज, पण तरी सुद्धा सगळ्यांवर बाजी मारत ती पुढे आज फायनलिस्ट म्हणून झालेले. कितपत तुम्हाला पटले? आता जसं ज्या पद्धतीनं टास्क दिले जातात, गेम दिले जातात, त्या पद्धतीने ती करते. माहित नाही, प्रत्येकाचा एक्सलन्स असतो की एखादी गोष्ट करण्यामध्ये. आता धावण्यात माझा एक्सलन्स होता, मी चपळाईने पळू शकतो. तर निक्कीला समज आहे, निक्कीला माहित आहे तो गेम. याच्या अगोदर बाहेर वेगवेगळ्या पद्धतीनं बघितलं होतं. सूरजला बिचाराला माहितच नाही हे कसं न्यायचं किंवा किती अंदाजाने करायला पाहिजे. जेव्हा ती उभी खाली आणायची असते तेव्हा काय करायचं, मग नंतर वाकडी, त्या अकॉर्डिंगली तुम्ही तुमची जी रिंग होती ती फिरवायची असते, हे त्या बिचाराला माहितीच नाही. तर त्या गेम मध्ये तुम्ही म्हणजे नक्कीच थोडी पिछाडीवर राहता आणि तेव्हा मग निक्की बाजी मारते. त्यामुळे क्लिअर कट होतं की म्हणजे याच्यात निक्की आधी वाटलं तेव्हा की निक्की कदाचित हरेल की काय असं वाटलं. वेळ पेनल्टी मध्ये वेळ वाढली. एक्झॅक्टली, पेनल्टीमुळे तिला तिची वेळ वाढली होती. पण सूरजचं कसं आहे, सूरजला सांगितलं तर होतं. सूरजला छोट्या छोट्या गोष्टी लक्षात येत नाही की बाबा आता फलाना गोष्ट आपण स्वतःहून, कारण त्याने काही गोष्टी बघितल्यात नाही, त्याच्याबद्दल तो विचारच करू शकणार नाही. जर त्याला माहिती असेल, आणि त्याच मागचा हेतू तोच होता की आम्ही त्याला छोट्या छोट्या गोष्टींबद्दल अवेअर करून देत होतो. आणि त्यामुळे निक्कीने बाजी मारली. पण लोकांची इच्छा नाहीये मला, म्हणजे तिथल्या घरातल्यांची तर नक्कीच नाही, आणि बाहेर पण लोकांची इच्छा नसावी की तिने फायनलिस्ट व्हावं आणि तिने ट्रॉफी जिंकावी. कारण अशा पद्धतीची बाई किंवा मुलगी फार लोकांना नाही आवडत, सतत किरकिर करणारी. आणि ज्या पद्धतीनं तिनं अरबाज सोबत जे तिचे काय म्हणतात मैत्रीचे संबंध असं आपण म्हणूयात, जे तिने मेंटेन केले होते, तर आम्हाला पण कुठेतरी ऑकवर्ड व्हायचं. म्हणजे एकदा घरात इतकं सगळं पाहून ते इरिटेशन. एक्झॅक्टली, आपल्या सगळ्या नातेवाईकांमध्ये जर आपण जेव्हा जातो एखाद्या फंक्शनला किंवा काय, तर कोणतरी गुलुगुलू करून काय करतोस तिकडे, तर आपण हटकतो. म्हणजे चालू दे त्यांचं, ओके जाऊ दे. पण तिकडे पर्याय नव्हता. तिकडे साला बोललं कोणाबद्दल की तिकडे मग सगळा ह्या गोष्टी, आणि तो त्यांचा पर्सनल मुद्दा होता. त्यामुळे आम्ही काय फार त्यांच्यामध्ये पडू शकत नव्हतो. एकदा तर तिने एकदा विचारलं, आम्ही तिकडे बसताना जर आम्ही समजा आम्ही गाला याने माझ्या पप्पी घेतली तर कोणाला काय ऑब्जेक्शन आहे का? काय म्हटलं की आम्हाला काय करायचंय ते करा तिकडे, फक्त ते आमच्या समोर नका. तर आमच्या समोर झालं तर आम्ही काही गोष्टींना नक्कीच रिॲक्ट करणार. तर ते निक्कीबद्दल फार लोक आतमध्ये घरात पण सॅटिस्फाईड नाहीयेत आणि बाहेर पण नसावे. नाहीच आहे. बरं, सूरज बद्दलचं जे बॉन्डिंग आहे ते जगजाहीर आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. लेक आणि बापाचा दर्जा तुमचा आहे दोघांचा, खरं बघायला गेलं तर. मात्र तुम्ही सूरजमध्ये असा कोणता गुण पाहिला की तुम्ही त्याला शेवटच्या श्वासापर्यंत त्याला जपण्याचं वचन दिलं आणि ते वचन तुम्ही पूर्ण करणार आहे? काही लोकांचं कसं झालंय ना, जे गढूळ पाणी घेऊन आले होते घरात, त्यांनी ते तुरटी त्यात फिरवली आणि नंतर ते क्लिअर आणि क्लीन केलेलं आहे, स्वच्छ केलेलं आहे. पण तो पूर्ण ते शुद्ध होत नाही. त्यांनी ती तुरटी जरी फिरवली असली स्वतःच गोष्टी, म्हणजे माझा रोग तुला कळत असेल काही, तर तो खोटेपणा ह्या मुलामध्ये मला दिसला नाही. जो साधेपणा, शुद्ध, म्हणजे काही गोष्टी की ज्याला खरंच शक्य म्हणजे माहित नाहीत. मी असं बोललो तर ह्याला असं होईल, मग मी दिसेन वगैरे, हे त्याला माहित नाही. सरळ सोट चालणारा मुलगा, आणि माझ्या मुलीच्याच वयाचा तो आहे. तर मला माहित आहे की ह्या वयात साधारण मुलं काय कुठल्या पद्धतीने वागतात किंवा काय, तर त्या गोष्टी त्याला माहित नव्हत्या. मी कळत नाही त्याला असं नाही म्हणणार मी, त्याला माहीतच नाही, तर त्याला इम्प्लिमेंट कशा करणार तो. तर म्हणून मग जेव्हा मी तो जेव्हा पहिलं घरात आला ना, तेव्हा मी म्हटलं की हा कसं काय, असं माझं झालं होतं. पण म्हटलं नाही बिग बॉसने सिलेक्शन केले, म्हटलं या मुलामध्ये काहीतरी बघितलं असणार किंवा काहीतरी याची बॅक स्टोरी असणार. मग जेव्हा आम्ही बसलो तर त्या पहिल्याच रात्री, आम्ही संध्याकाळी घरात एंटर झालो होतो, आणि त्या पहिल्याच रात्री तो बोलायला लागला, तो गावाकडचा आहे, त्याचे आईबाबा नाही आहेत,
आणि मग तो कसा लहानाचा मोठा झाला आणि एवढ्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीतनं तो आज इथवर आलेला आहे. आणि साधारण तुमच्यासारखं एखाद्याचं आयुष्य तुम्हाला आहे असं कळल्याच्या नंतर ना तुम्ही आपसूक त्याच्याकडे ओढले जातात. म्हणजे मला वेगळं काय किंवा त्याला वेगळं काय करायची गरजच लागली नाही. आम्ही आपसूक एकमेकांकडे ओढले गेले आणि मग ते सतत मग बसणं उठणं. बरं बेड सुद्धा, कारण तिकडे बेड सगळे भरले होते. तर अरे ह्याला कोणाला प्रॉब्लेम आहे तर चला या बाबा माझ्या बेडवर आहे. मी बाप आहे, मला माहिती आहे. काही मुलांना जर प्रॉब्लेम झाल्याच्या नंतर मी चटकन आपण एखादी गोष्ट ऍडजस्ट करतो, तर ऍडजस्ट करायचा पण संबंध नव्हता. एक बेडवर एक माणूस ची जागा होती, त्याला घेतली. तर पहिल्या क्षणापासून तो माझ्यासोबत उठत बसत जेवत. फक्त काही गोष्टी कदाचित ज्या घरातल्यांना काही खटक, जे निकीला नंतर नंतर खटकत होत्या, की आपण एकदा प्रेमाने सांगतो, दुसऱ्यांदा एकच गोष्ट तुला 10 वेळा प्रेमाने कशी सांगता येईल मला. मग तिथं ओरडा सुरू होतो. बाप म्हणून एक तिथं ओरडा सुरू होतो. कर, उठ, दात घास, हे कर, हे नीट कर, दाखवलंय ना, पॅन्ट घाल, शर्टाची बटना नाही ते काढ, ती घडी अशी कर. मग तो घडी, त्याची घडी कशी असायची माहिती आहे ना, हा जर शर्ट असेल तो हा इकडे टाकायचा, हा इकडे टाकायचा आणि ह्या खालनं एक फोल्ड करायचा. म्हटलं असं नाही, हे असं असतं, मग हे असं कर. तर ना त्याला काही गोष्टी माहीत नव्हत्या, तर त्यामुळे त्या माहिती करून देता 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 आपसूक ना ते पालकत्व स्वीकारलं गेलं. ऍक्च्युली त्याला हे मार्गदर्शन मिळणं खरंच खूप गरजेचं सध्यासाठी होतं. नाहीतर गरजेचं आहे. त्याचं खूप हसं झालं असतं कदाचित तिथे. Actually. आणि मी खूप सॉलिड काहीतरी केलं अशातला भाग नाही. पण जेव्हा असं काहीतरी होतं तेव्हा ना माझ्या साथीसाठी देवाने काही काही माणसं अपॉइंट केलेली आहेत या जगात. जेव्हा मी प्रॉब्लेम मध्ये असतो किंवा मी आणखीन कुठल्या अडचणीत असतो, तसं मला वाटतं बिग बॉसने किंवा देवाने त्याच्यासाठी मला अपॉइंट केलं होतं, पाठवलं होतं. आणि मग आम्ही उत्तम पद्धतीने खेळलो आणि उत्तम म्हणजे तोही काय आहे आणि मीही काय आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला आणि अख्ख्या जनतेला कळलेलं आहे. पण काय झालं पाटील दादा, काल तू घरातून बाहेर, म्हणजे आधी तू घरातून बाहेर पडलास, लोकांच्या अशा प्रतिक्रिया येतात की इतकं छान बॉन्डिंग असून सुद्धा सूरजच्या डोळ्यातून पाणी आलं नाही. पण पाणी न आल्यामुळे त्याचं दुःख त्याला तो बाहेर एक्सपोज करू शकत नाही असं नाही ना. त्याच प्रत्येकाचं दुःख व्यक्त करण्याची पद्धत वेगवेगळी असते. असंही म्हणत होते की अंकिता नुसती बाहेर निघाली फक्त तेव्हा सूरज खूप रडला, पण पॅडी दादा निघाल्यानंतर रडले नाही. अशा लोकांच्या प्रतिक्रिया होत्या. मला वाटतं की त्याला शो ऑफ करायची गरज नाहीये. तो काय आहे ते घरातल्या खूप कमी लोकांना जाणवतं, माहिती आहे. जे अंकिताला माहिती आहे, जे पॅडी कांबळेला माहिती आहे. कारण तो मुलगा कधी कधी इमोशनल होतो, कधी मनापासून खळखळून असतो. ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. त्याला निक्कीसारखा शो ऑफ करायची अजिबात गरज नाही. म्हणजे जेव्हा अरबाज गेला होता तेव्हा घरातलं कोणतरी मेलं की काय इतकं तिने आकांत, मी काय करू, माझं आता या घरात काय नाही, हे खोटं आहे, असं नसतं, खेळ आहे हा, आपण टीव्हीवर दिसतोय, या गोष्टींचं भान ठेवा. मे बी त्यांची पद्धत आहे ती फुटेजसाठी आणि बाकीच्या गोष्टींची रिॲक्ट व्हायची. पण ह्या मुलाने मला जाताना एकट्याने फक्त मिठी मारली आणि ती मिठी फक्त मला जाणवू शकते. मला माहिती आहे ती मिठी केवढी घट्ट होती हे फक्त पॅडी कांबळेला माहिती आहे. आणि त्याला त्यात काय सांगायचं होतं त्यासाठी त्याने रडायची गरज नव्हती. नंतरचे मी एक शॉट मी तो वर तिकडे गच्चीत तिकडे आमचं रेलिंग वगैरे लावलं, तिकडे बसा, पॅडी दादा गेले तर मला लय वाईट वाटतंय. ते त्याला कोणी सांगितलेलं नाहीये, ते त्याचं त्याने ते बोललेलं आहे. पण मी लढणार आहे, ट्रॉफी मीच घेणार. म्हणजे आमचं काय म्हणणं होतं की तू इथे जिंकायला आलायस ना, तर तू तू जिंकायलाच हवा. कारण इथे सगळ्यांपेक्षा जास्त गरज सूरजला आहे आता त्या अमाऊंटची किंवा त्या ट्रॉफीची. कारण इथे प्रत्येक जण ना प्रत्येकाने प्रूव्ह करून आलेला आहे. आत्ता जर त्याला ह्या गोष्टी जर मिळाल्या तर तो आणखीन फ्लॅश मध्ये येईल आणि जे कोण मेकर्स आहेत आणखीन कामं मिळतील, त्याची आर्थिक सुबत्ता त्याला त्या गोष्टींची मिळेल आणि तो आणखीन जास्त प्रसिद्ध होईल. कारण नाहीतर ना त्याचे गैरफायदा घेतलेला आहे लोकांनी. म्हणजे त्याला बोलवून कुठे कुठे 10,000 रुपये जर समजा डन झाले असते तर त्याच्या हातावर 5,000 टेकवले आणि त्याला कळत नाही ते मोजणे. मग ह्याच बेसिक गोष्टी जर तुला कळत नाही तर मग त्या आम्ही शिकवणारच ना ग. त्या पद्धतीने त्या होते. पहिले त्याचा कालचा एपिसोड तो तू पाहिलाच असशील. प्रत्येकाला अमाऊंट दिली होती 4 लाख 1 लाख. तर मला सांगा, ठीक आहे वर्षाताईंचा मान आहे, सिनियर ऍक्टर आहे, त्यांचा तो मान आपण प्रत्येकच त्यांना देत असतो. मात्र 4 लाख रुपये वर्षाताई खरंच डिझर्व करतात असं तुम्हाला वाटतंय त्या घरात? आता कसं आहे, मी लाख बोललो आता काही, तर त्याच्या माझ्या या म्हणण्याला काही वेटेज नाही. कारण आता मी घराच्या बाहेर आहे. तिथल्या लोकांची मतं जास्त महत्वाची आहेत असं मला वाटतं. तरीही मी माझं मत तुम्हाला सांगतो. एकतर वर्षाताई इतक्या सिनियर ऍक्टर आहेत आणि त्यांनी इतकी कारकीर्द गाजवलेली आहे. कदाचित कधी कधी काही प्रेक्षकांना किंवा आम्हालाही असं वाटायचं की त्या
वैयक्तिक आयुष्यात पण इतक्या शुद्ध भाषेत बोलतात का, इतक्या शिष्ट आहेत का, किंवा इतक्या पर्टिक्युलर आहेत का? तर कदाचित असतील, मला माहित नाही. मी हं, त्यांच्या घरी कधी गेलो नाही, किंवा हं, मी दिवसभर त्यांच्यासोबत शूटिंग केलं नाही. तर मे बी त्या तशाच असतील. तर काही लोकांना घरात मलाही खटकत होतं हं. काही, की अरे जरा थोडंसं कधीतरी नॉर्मल. पण मला असं वाटतं की त्यांची कारकीर्द लक्षात घेता आणि त्यांचं काम बघता, आणि एक बाई म्हणून तिच्यासाठी बायस नाही होणार, पण एक कंटेस्टंट म्हणून, एक सिनियरिटी म्हणून मला वाटतं की ती जी अमाऊंट हं, त्यांच्याकडे आली होती ती मला करेक्ट वाटली होती. हं. मला अभिजितचा जरा गोंधळ वाटत होता, की सूरजकडे दिलेले 6 लाख रुपये तुला का हवे होते? हं. आपण ह्या कधी गोष्टींबद्दल स्टँड घेताना तू फार कधी त्या म्हणजे जे आम्हाला गोष्टी खटकत हं. होत्या, तू निक्कीशी मैत्री करतोयस, पण निक्की तुला वाटेल ते बोलते आणि तू शांतपणे ऐकून काय घेतोयस, हे मला जे हं. खटकत होतं. तर त्याचं म्हणणं होतं की मी त्याच्याबद्दल बोलावं. अरे ज्या माणसालाच वाटत नाहीये हं. बोलावं असं, तर त्याचा मित्र किती त्याला डिफेंड करणार आणि किती त्याच्याबद्दल पण बोलणार? अंकिताला सुद्धा सूरजला 6 लाख रुपये दिलेल्याचं पटलं नाही. कारण आपण पाहिलं असेल प्रोमोमध्ये, की अंकिता अभिजितला म्हणते, की ह्याला का 6 लाख रुपये दिलेत? म्हणजे अंकिता कुठेतरी सूरजच्या विरोधात जाते असं दिसून येते. असं कारण नाही म्हणणार. हं, आता कोणाच्या विरोधात जाण्यापेक्षा ना, आता गेम इतक्या टफ लेव्हलला हं, आलेला आहे आणि प्रत्येकाला आता स्वतःला विनर आणि ट्रॉफी स्वतःच्या हातात दिसते. हं, तर तो सूरजला विरोध नसावा. तो मी जिंकायला पाहिजे, किंवा माझी किंमत जास्त आहे. मी ज्या पद्धतीनं या घरात वागले, राहिले किंवा माझे मुद्दे मांडलेत, हे प्रत्येकाला ते करेक्ट वाटत असतील म्हणून ते अंकिताला. नाहीतर सूरजच्या विरोधात जाऊन तिला जिंकणं असं काही नाही. तिला स्वतःला प्रूव्ह करायचंय तिथे, की हं. मी कशी करेक्ट आहे आणि माझे मुद्दे कसे जास्त आहेत, त्याच्यामुळे माझी किंमत 6 लाख असायला पाहिजे, असा तो तिचा मुद्दा असावा मे बी. बरं, जान्हवीबद्दल बोलायचं झालं तर जान्हवीला खरंच माफ केलंय तुम्ही त्या प्रकरणानंतर? आणि जे ती बोलली त्यावर असं दिसतंय की तुम्ही माफ केलंय काय? म्हणजे तुमचा तो स्वभावच आहे की इतकं ताणून न धरता आपण पुढे जाऊ. पण तुम्ही खरंच माफ केलंय? मी माफ केलंय तिला, कारण हं, काय होतं ना, की मी सुद्धा जान्हवीसारखा जर वागलो, तर हं, जान्हवीत आणि माझ्यात फरक काय होतो? हं. जान्हवीच्या अनुभवात आणि माझ्या अनुभवात काहीतरी फरक आहे. मी ऑब्व्हियसली. जे काम केलेलं आहे, इतके वर्ष इतक्या लोकांसोबत अपमान मी सुद्धा सहन केलेले आहेत. हं, अपमान झाले. त्याच्यामुळे मला ते काही नवीन नव्हतं. हं, पहिल्यांदाच कोणतरी बोलतंय अशातला भाग नव्हता. पण तुम्ही खेळ खेळत असताना एक तुमच्यापेक्षा मोठा जर वयानं मोठा, थोडासा हं. अनुभवाने मोठा एखादा नट तुमच्यासोबत आहे, तर चुकून सुद्धा तुमच्या तोंडात असं कसं येतं? एरवी तू मला दादा दादा म्हणतेस, आणि मग दादाची कारकीर्द तुम्ही जर लक्षात घेतली असती, तर तुमच्या तोंडून त्याच्याबद्दल असं कधी येतं? कदाचित मला वाटतं की जान्हवीने विनोदी कामं फार केली नसतील, नाही. किंवा तिला त्या पद्धतीच्या कामांसाठी कास्ट केलं गेलं नसेल, आणि तिला असं वाटत असेल की विनोदी काम करतात ती मंडळी ओव्हर ॲक्टर असतात. हं, कधी कधी एक्झॅजरेटेड विनोद आपण हं, करतो, की हातवारे करतो किंवा हं, हं, फेशियल एक्सप्रेशन्स करतो. ते विनोदासाठी काहीतरी म्हणजे काय म्हणूया आपण त्याला, विनोद ते अंग असणं खूप गरजेचं असतं. हं. ते जान्हवीनं केलं नसेल ह्याच्या अगोदर, म्हणून तिला कदाचित माझी जी आत्तापर्यंतची कारकीर्द आहे ती तिला ओव्हर ॲक्टिंग वाटली असावी. पण त्यासाठी पण खूप मेहनत लागते, त्यासाठी सातत्य लागतं, त्यासाठी खूप चिकाटी लागते. हे कदाचित तिच्या लक्षात नाही. पण मी तिला माफ केलंय. मी रागात तेव्हा तिथे घरात हं, म्हणलं होतं, की देव करो जान्हवी एवढी मोठी ॲक्टर हो, की यापुढे पॅडी कांबळे जर तिच्यासमोर कधी आला तर तिने ती फिल्म किंवा ते प्रोजेक्ट नाकारावं, हं, हं. किंवा माझ्यासमोर जर जान्हवी आली तर एकतर मी सांगेन ही तरी नसेल किंवा मी तरी नसेल, ते तुम्ही ठरवा, प्रोड्युसरने ठरवा, असं मी बोललो रागात तेव्हा. पण नाही मी करणार तसं. फक्त काम करत सोबत जर एकत्र हं. काम करण्याची वेळ आली. भविष्यात जर हं. वेळ आली तर मी करेन. पण कधीतरी तो माझ्यातला जो एक सार्कॅस्टिक पॅडी कांबळे जो आहे, येस. तो थोडासा, जान्हवी बघ इथे ओव्हर ॲक्टिंग तर वाटत नाही ना, सांगा मला तू असं मी कदाचित तिला उपरोधात मी बोलेन. नाही, खरं तर बघायला गेलं तर जान्हवी आता जो बदलण्याचा हो. आव आणते तो खरं तर आव वाटतोय. कारण कालच्या एपिसोडमध्ये तुम्ही पाहिलं असेल की तिने ते लिटरली पुन्हा मूळ स्वभावात आली ती. म्हणजे तुम्हाला हं, लक्षात यायला पाहिजे, हं. की अगं तू तशीच आहेस, तशीच आहेस. किंवा हो. तुझ्यातलं ते डोकावतंय सतत तुझ्या चांगुलपणाच्या येस. बाहेर. तर तुम्ही स्वतःला बदललंय म्हणता, पण खरंच तुम्ही बदललात की ह्याचं पण आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. गरजेचं आहे नक्कीच. आणि मागच्या एपिसोडमध्ये काही दिवसांपूर्वी बिचुकले सर आज घरात आले आणि घरात फुल धमाल केली आहे त्यांनी. आणि तुमच्याबरोबर जे त्यांचं संभाषण झालंय, की काय-काय ते बोलले, खूप काय-काय बोलले. तुमचे मतभेद देखील झाले. मात्र बिचुकलेंना करेक्ट जे उत्तर देणारा माणूस होता, तो तुम्हीच होता असं म्हणायला हरकत नाही. कारण की कोणतरी त्यांना भेटलं आणि छान तुम्ही जे त्यांना टॅकल केलं त्या पद्धतीने. कारण त्यांनी काय-काय म्हणजे त्यांना राष्ट्रपती बनायचं आहे, कोण विशाखा सुभेदार असं म्हणाले. परत तुम्हाला अंकिताला कुचके कुचका असे देखील म्हणाले. म्हणाले. हां.
मग असं कुचकं म्हणल्याच्या नंतर माझा कुचकेपणा दिसणारच ना कुठेतरी, जो तुला दिसतोय वाटतोय कुचकेपणा. एकतर हे जे पण प्रश्न हे छान होतं की तुम्ही जेव्हा बिचुकले म्हणाले की कोण विशाखा सुविधा आहे, एक छोटीशी ऍक्टर पण तिला खूप खूप जण लोक ओळखतात. ओळखतात. अरे पण ते ऑफकोर्स. खूप छान कारण वाटलं. तुम्हाला विशाखासोबत म्हणजे तुम्ही काय स्टार बीन म्हणता स्वतःला, तुम्ही ब्रँड बीन म्हणता स्वतःला, आणि मग तुम्हाला माहिती असायला पाहिजे ना आपल्या मराठी आहात तुम्ही, येस. मराठी क्षेत्रात तुम्ही काम करता किंवा आणखी मराठी लोकांमध्ये वावरता, तर मराठीत एक मनोरंजनाची जी क्षेत्र आहे त्यात कोण कोण लोक आता सध्या आघाडीवर आहेत हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. मग कसे राष्ट्रपती होणार तुम्ही? तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्हाला माहिती नाही तर तुम्ही कुठले ब्रँड, आणि तुम्हाला कोण डॉक्टरकी देतं, कुठली कोण हे युनिव्हर्सिटी आहे, पीएचडी केली पीएचडी. तर मला वाटतं मी जे विचारलेले प्रश्न आहेत ते महाराष्ट्रातल्या खूप प्रेक्षकांच्या आणि इंडस्ट्रीतल्या सुद्धा खूप काही माझ्या मित्रांच्या मनातले प्रश्न होते जे मी त्याला विचारले, आणि त्याच्यावर त्याला उत्तरं नाही देता आली. पण माझ्या त्यांची प्रश्नांना बोलती बंद झाली ना म्हणजे मी त्याला मग काहीतरी उलटून काहीतरी बोलत, हे तुमचा कुचकेपणा आहे. अरे नाही, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या ना, मी काय विचारतोय त्याबद्दल तुम्ही बोला. तर ते त्याला फार काही जमलं नाही, पण मला मज्जा आली ते सगळे प्रश्न विचारत असताना. बरं, छान अशी उत्तरं तर मिळाली. मग एक काही म्हणी आहेत ज्या मी काढलेल्या आहेत, त्या म्हणी कोणत्या कंटेस्टंटला लागू पडतात हे मला सांगा. म्हणजे ह्या आधीचे कंटेस्टंट असतील तरी चालतील, बरं. कोणती असतील तर. आयजीच्या जीवावर बायजी उदार. मला वाटतं हे निक्की आणि अरबाज साठी खूप लागू पडतं, कारण ते म्हणजे काय म्हणतो आपण, निक्कीमुळे अरबाजला फुटेज मिळत होतं. निक्की नसती तर कदाचित अरबाजचा गेम फक्त टास्क पुरता मर्यादित राहिला असता. त्याच्या निक्कीमुळे अरबाज दिसलाय. नक्कीच. आयत्या बिळावर नागोबा. सेम अरबाजच अगेन. उंदराला मांजर साक्ष. थोडंसं असं त्याला म्हणजे घरात पण असं व्हायचं की म्हणजे अंकिता आणि धनंजय यांची चांगली गट्टी आहे. खरं तर बहीण भावाचं नातं आहे त्यांचं, पण मग ते कधी पण फिसकटायचं, कधी फिसकटायचं, पण ते एकमेकांसाठी उभे असतात. पण एवढं मात्र नक्कीच अख्ख्या महाराष्ट्राने आणि आम्ही पण खूप जवळनं घरात बघितलं. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. हे मी घनश्याम बद्दल म्हणेन. ओके. कारण घनश्याम सतत त्यांचं ऐकून काही गोष्टी, म्हणजे तो जो टास्क होता एकदा परफॉर्म करायला लावला होता आम्हाला, आणि मी खूप सगळ्यांच्या मिमिक्री केल्या होत्या, आणि धनंजय आणि मी आम्ही दोघे एकमेकांच्या अपोजिट होतो. तेव्हा मी जिंकलो होतो हे त्यांच्या रिस्पॉन्सवरनं कळत होतं, पण तेव्हा घनश्यामने सतत तो ना असं समोर चालू आहे तर असं अरबाजकडे त्याचे लुक असायचे. तर मी म्हटलं की अरे परफॉर्मन्स बघ ना पहिले, तू अरबाजकडे काय सतत बघतोयस. तर ते अरबाज त्याला सांगायचा की ओके किंवा नाही, मग तो तसा जिंकवायचा. तर ते त्याला लागू पडतं ही म्हणून. ओके. गाढवा पुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता. वैभव थोडासा, आम्ही वैभवला खूप समजवायचा प्रयत्न करायचो की वैभ्या तिरा गेम आहे, तू शॅडो दिसतोयस, अरबाज तू दिसतोयस, तो तू खेळ. खरं तर वैभवने खेळाची माती करून घेतली स्वतःच्या हाताने. बिग बॉसचं जे कास्टिंग होतं ते एकमेकांच्या अपोजिट तुम्ही उभं राहणं अपेक्षित होतं त्यांनी, पण तो त्याच बाजूला जाऊन त्याने मेजर त्याला तो दिसलाच नाही, अरबाजच्या समोर तो दिसलाच नाही वैभव, त्याच्यामुळे त्याने कम्प्लीट माती करून घेतली गेमची. सो ही म्हण त्याच्यासाठी लागू पडतं. दैव देते आणि कर्म नेतं. सेम अगेन वैभव. इतकं छान अपॉर्च्युनिटी त्याला मिळाली होती, पण त्याच्या हाताने त्याने घालवली ती. 2 मांडवांचा वराडी उपाशी. अभिजित. ऍक्च्युली आम्ही पण त्याच्यासाठीच ठेवलं होतं. तर बिचुकले घरात आल्यानंतर त्यांच्या जे वायफळ चर्चा होत्या त्या तुम्ही बघितलं, आनंद भिक्षे आणि ह्याच्यावरती ते लिहितात असं ते म्हणाले. तर ते त्यांचं म्हणणं होतं की ते डॉक्टर अभिजित बिचुकले, मग आनंद बक्षी आणि मजरू सुलतानपुरी, हे शब्द त्यांना माहिती आहेत, हे ऑफकोर्स माहिती असावे, पण ह्यांचं लिखाण, ह्यांची गीतं त्यांनी खरंच ऐकलीत का आणि त्यांचे अर्थ समजून घेतलेत का, याबद्दल मला शंका वाटते. कारण ते म्हटले की एबी म्हणजे अभिजित बिचुकले, नंतर एबी म्हणजे आनंद बक्षी, आणि मी म्हटलं की बरोबर, हा मजरूर सुलतानपुरी म्हणजे एबी करेक्ट आहे, ओके मस्त. तर त्यांना त्याच गोष्टीची समज नाही की आपण कुणाबद्दल, कुठल्या लोकांबद्दल बोलतो, ते काय प्रतीचं लिहितात आणि आपण काय प्रतीचं लिहितो. त्यांनी जे लिहिलेलं होतं ते कुठल्या तरी हिंदी गाण्याच्या चालीवर त्याच्यावर शब्द लिहिले होते, आणि ते इतके उत्तम होते
अख्ख्या 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 महाराष्ट्राने ते बघितलेलं आहे की अरे नाही रे, आनंद बक्षी, मजरू सुलतानपुरी खूप मोठे गीतकार हम्म. होते. तर सोबत आपण हे कंपॅरिझन स्वतःच करू. म्हणजे ते स्वतःला ऑलराऊंडर समजत होते ऑलराऊंडर की मला ऑलराऊंडर हेही येतं, मला तेही येतं. हम्म. तरीही ते बिग बॉसच्या हा, घरात काही हा. टिकले नाही. टिकले नाही. बरं मला सांगा की बिग बॉसचा आता ए ग्रुप आणि बी ग्रुप, ए ग्रुप तर पूर्णपणे निघून गेला. विध्वंस, अस्ताव्यस्त. हा. आणि आता निकी बी ग्रुप पण तोडण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत करते. होती. हो, पण आता जाऊ दे, आता संपतच आलेला आहे. संपत आलं. आता शेवटच्या टप्प्यावर टॉप 3 ला तू कोणाला पाहतोयस? आणि समजा जर टॉप 2 मध्ये अंकिता आणि सूरज असेल तर तुला असं काय वाटतं की सूरजने जिंकावी टॉप 2 मध्ये अंकिता आणि सूरज असेल तर आत्ता ॲज गुड ॲज जे राहिलेले आहेत ते ॲज गुड ॲज विनर आहेत. अंकिताने स्वतःच्या हिमतीवर धमक, त्या पोरीमध्ये धमक आहे. तिने खूप स्वतःला प्रूव्ह केलेलं आहे आणि आत्तापर्यंत म्हणजे वन ऑफ द फेमस इन्फ्लुएन्सर, मराठीतली रिजनल इन्फ्लुएन्सर म्हणून तिचं चांगलं नाव आहे. त्यामुळे जर ट्रॉफी आली किंवा टायटल जर आलं तिच्याकडे तर तिला नक्कीच आणखीन त्याची तिला बूस्ट मिळेल. तिच्या जे काम करते ते खरी गरज आहे ती सूरजला आहे असं मला वाटतं. कारण तो ज्या गावातनं आलाय किंवा ज्या प्लॅटफॉर्मवरनं आलाय तर आत्ता तो मोठा होण्यासाठी किंवा आत्ता आणखीन त्याला कामं मिळण्यासाठी सूरजला ती ट्रॉफी मिळणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण त्याला ह्या अगोदर कोण नव्हतं. तो एकटा वरात असल्यासारखं तो जनरल त्याचं मग तो वाटेल त्याला जे वाटेल ते काही स्क्रिप्टेड वगैरे काही नसतं. तो लिहित नाही किंवा त्याला त्या क्षणाला जे वाटतं ते तो बोलतो आणि ते लोकांना आवडतं. बरं समजा अंकिताच्या जागी जर समज तू असतास आणि तुझ्या सोबत सूरज असतास तरी तुला असंच वाटलं असतं की अंकिताच्या जागी जर मी असतो तर मी काय केलं असतं, ट्रॉफी मला ठेवली असती आणि पैसे त्याला दिले असते. कारण त्याला त्याची जास्त गरज होती. टायटल मी माझ्याकडे ठेवलं असतं. हा, कारण त्याला आता काही गोष्टींची गरज आहे. त्याचं घर बांधायचं आहे. अंकिताने नो डाऊट त्याला ते कमिट पण केलेलं आहे आणि मी तर म्हणजे स्वतःहून पालकत्व त्याचं घेतलेलं आहे. तर आता काही इंटरव्ह्यूज मधनं काही मला विचारतात की म्हणजे तुम्ही सूरजसाठी काय करणार. तर मला आत्ता मी काय करणार हे मला माहित नाही. मी सूरजसाठी मी तुला टेबल देईन, मी तुला काचेचं आणखीन कपाट देईन. तर त्यापेक्षा सूरजला माझ्याकडनं काय गरज आहे. सूरज मला कुठल्या गोष्टी, दादा मला ना हा प्रॉब्लेम आहे तर हा माझा सॉल्व्ह करा, तर त्या गोष्टींसाठी ना की मला काय द्यायचंय, सूरजला काय हवंय या गोष्टींचा मी विचार करेन आणि मी त्या पद्धतीने त्याला मदत करेन. नक्कीच पायडे दादा, खूप छान माहिती आम्हाला दिलीस आणि खूप छान गमती जमती शेअर केल्यास बिग बॉसच्या घरातल्या. तू इथे आलास, वेळ दिलास त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. लोकशाही मराठीच्या या विशेष कार्यक्रमात वेळ झाले आता इथेच थांबायची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी.